राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाव नसलेल्या पदाधिकाऱ्यांसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। बातमी अशी आहे की तटकरे आणि पटेल यांना दिल्ली पक्ष कार्यालयामध्ये येण्यास बंदी घातल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आहे, कार्यकारिणीमध्ये नाव नसल्यानंच ही बंदी घातल्याची माहिती सूत्रांकडून कळते। इतकंच नाहीये तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांची नावं या पत्रामध्ये नव्हती आणि म्हणूनच त्यांना बंदी असल्याचं कळतंय। दिल्ली पक्ष कार्यालयातल्या केबिनला बंद करण्यात आलेला आहे आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी काल दिल्लीमधील पक्ष कार्यालयात बैठक घेतली। त्यानंतर पक्ष कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना हे तोंडी आदेश देण्यात आलेले असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पक्ष कार्यालयात प्रवेश करू पाहणाऱ्या माजी सदस्याला कार्यालयात जाऊ देण्यास मज्जाव करण्यात आलाय। विचारणा केली असता हे नवे आदेश असून राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्य असलेल्यांनाच कार्यालयात प्रवेश करता येणार नसल्याचे सांगितलेले आहे आणि या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझ्या सहकारी प्रणाली कापसे आपल्याला। प्रणाली जी, ही आता आणखी एक नवीन घडामोड पुढे येते, ज्याच्यामध्ये असं दिसून येत आहे की दिल्लीतलं जे राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय आहे, या पक्ष कार्यालयामध्ये आता जे कार्यकारिणी सदस्य नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतलं कुठलंही महत्त्वाचं पद नाही, अशा लोकांना आता राष्ट्रीय जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलाय। काल एक सदस्य जेव्हा त्यांनी पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश करू बघितला तेव्हा त्यांना अशा स्वरूपाचे तोंडी आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांना सुद्धा त्या कार्यालयामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर या पक्ष कार्यालयातलं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाला सुद्धा टाळं ठोकण्यात आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। काल अविनाश आदिक हे दिल्लीला गेलेले होते आणि त्यांनी तिथं बैठक घेतली। त्यांच्याकडे आता राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी ही त्यांच्या नवीन जी कार्यकारिणी घोषित झालेली आहे त्याच्यामध्ये देण्यात आलंय। त्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर हे बदल झालं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे असे आदेश हे अविनाश आदिक यांच्या पूर्वी पक्षातल्या वरिष्ठ नेतृत्वानं दिलं असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।